कॉस्ट्युम घातला ना, मला असं होतं की हा हा छान आहे, आता मी अशी घरी पण जाऊ शकते. काहीच टेन्शन नाहीये, खूप असं रिलॅक्स्ड असं उन्हाळ्यात वाटतंय. फिर अशी हां. 25 वर्ष जुनं नाटक दिलीप प्रभावळकर सरांचं नाटक आहे. आणि मी सगळ्यात पहिलं तर मी हे म्हणेन की माझी खूप कधीची इच्छा होती त्यांना भेटण्याची. सो ह्या नाटकाच्या निमित्ताने मला त्यांना भेटता आलं. त्यांनी लिहिलं नाटक आणि जी भूमिका त्यांनी केली होती, जेवढी गाजली होती, ती भूमिका आता आपल्याला करण्याची संधी मिळते. सो याहून मोठी गोष्ट अजून काय असेल. ती एक USPच आहे त्यांची, की त्यांनी अगदी यंग वयात जे आता आम्ही करतोय त्याचा ना एक त्यांनी बार सेट करून ठेवलाय. म्हातारा कसा असावा तर तो असा असावा. ही सुरुवात आहे, पुढे इतकी प्रचंड धावपळ आहे की म्हणजे ते असं सांगताना पण दम लागतो. मी नेहमी बघते, मी विचार करते, बापरे हा सकाळी उठतो 7च्या शिफ्टला जाणार शूट करून. म्हटलं हे त्याच्या जागेवर मी असते तर कदाचित मी अगदीच ड्रेंड असते, मी अर्धी असते. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जागल अंकिता लोखंडे. चूक भूल द्यावी घ्यावी हे नाटक रंगभूमीवर येते. अक्षय ही जोडी माझ्यासोबत आहे. कसे आहात तुम्ही दोघं? मस्त मस्त खूप मस्त. छान. तुम्ही कशा आहात? मी खूप मस्त आणि मला फार बरं वाटतं की मालिके व्यतिरिक्त मी एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुमचे इंटरव्ह्यू घेते आणि तुम्ही दोघं फार क्यूट दिसताय. थँक्यू थँक्यू. थँक्यू. म्हणजे कसं वाटतं या लुकमध्ये स्वेटर हे कानटोपी? मला खूप मजा आली माहितीये का, काल जेव्हा पूर्ण कॉस्ट्युम घातला ना, मला असं होतं की हा छान आहे, आता मी अशी घरी पण जाऊ शकते. कारण फुल म्हणजे काहीच करायचं नाहीये मला. एकदा घातले कपडे की सॉर्ट आहे, काहीच टेन्शन नाहीये, खूप असं रिलॅक्स्ड असं उन्हाळ्यात वाटतंय. फिर अशी खूप मस्त लुक, फार सुंदर आहेत. आपण सुरुवातच लुक पासून करूया. कोणी डिझाईन केले ते? हे डिझाईन बेसिकली नेहानी डिझाईन केले आहेत. नेहा, महेश म्हणजे आपले दिग्दर्शक. सो ह्या दोघांनी मिळून ते सगळे लुक्स आमचे डिझाईन केले आहेत. आणि ऑफकोर्स एक टीम वर्क असं शेवटी. सो हळूहळू एक एक गोष्ट ॲड होत जाते. हे काढूयात, हे राहू देऊयात, असं डिस्कशन्स करत करत हा फायनली हे सगळे लुक्स तुम्हाला सगळ्यांसमोर आहे. अगदीच. पण चूक भूल द्यावी घ्यावी हे फार जुनं नाटक आहे आणि फार गाजलेलं नाटक आहे. हे जेव्हा पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर घेऊन येताना आधी मनात काय होतं? कारण का प्रोड्युसर आहात तुम्ही. नाही, प्रोड्युसर मी तेच करेक्ट करतो. अशी वाईड अँगल एंटरटेनमेंट ही या संस्थेची निर्मिती आहे बेसिकली ही. आणि ऑफकोर्स 25 वर्ष जुनं नाटक दिलीप प्रभावळकर सरांचं नाटक आहे. आणि मी सगळ्यात पहिलं तर मी हे म्हणेन की माझी खूप कधीची इच्छा होती त्यांना भेटण्याची. सो ह्या नाटकाच्या निमित्ताने मला त्यांना भेटता आलं. त्यांच्याशी गप्पा झाल्या, छान 1.5-2 तास गप्पा मारल्या आम्ही आणि इतकं फ्रेश वाटलं. म्हणजे हे नाटक बघताना मी तेच, त्यांचं असं एज जवळपास 75-78 सरांचं एज आहे. पण तुम्ही त्यांच्याशी बोलाल तसं वाटणारच नाही कुठे की त्यांचं हे एज आहे की काय. आणि त्यांना भेटल्यावरती एक वेगळी एनर्जी घेऊन मी तिकडून बाहेर पडलो. सो इतकं छान वाटलं. आणि ऑफकोर्स सरांनी मग काही टिप्स दिल्यात की अरे हे मी असं लिहिलंय, मला हे असं अपेक्षित आहे किंवा मी ह्या पद्धतीने मला हे कॅरेक्टर असं वाटतं. सो तू असं केलंस तर मजा येईल अजून. सो अशा एक छोट्या गोष्टी त्यांनी पण सांगितल्या आणि खूप धमाल आली. आणि ऑफकोर्स 25 वर्षानंतर त्यांनी लिहिलं नाटक आणि जी भूमिका त्यांनी केली होती, जेवढी गाजली होती, ती भूमिका आता आपल्याला करण्याची संधी मिळते. सो याहून मोठी गोष्ट अजून काय असेल. अगदीच. अक्षय काय सांगशील? दिलीप सरांना भेटलेस किंवा काय झालं? मी त्यांना सगळ्यात पहिल्यांदा लाईव्ह बघितलं होतं शिवाजी मंदिरच्या इथल्या स्टेजवर. कारण ते त्यांचं आणि माझं कॉलेज एकच आहे. आणि आमच्या कॉलेजची जेव्हा 75 वर्ष पूर्ण झाली होती तेव्हा नाका म्हणे नावाचा एक कार्यक्रम घेतला होता, जिकडे आमच्या कॉलेजमधले जितकी पण नाट्यवलयमधून बाहेर पडलेले जे स्टुडंट्स होते, जे आता खूप मोठे कलाकार झालेत, अशा सगळ्या लोकांनी स्टुडंटसाठी तेव्हा एक शो केला होता. आणि तेव्हा मी पहिल्यांदा त्यांना इथेच पाहिलं होतं. आणि असं होतं की काय करतात. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ते किती कमाल कलाकार आहेत. पण त्यांनी लिहिलेलं आणि असं नाटक ज्यात त्यांनी स्वतः काम केलंय. आणि आपण म्हणजे त्यांची तर एक काय म्हणतो, ती एक USPच आहे त्यांची, की त्यांनी अगदी यंग वयात जे आता आम्ही करतोय त्याचा ना एक त्यांनी बार सेट करून ठेवलाय की म्हातारा कसा असावा तर तो असा असावा. असं हे जे एक बार त्यांनी सेट करून दिलंय. सो तिकडे काय म्हणतो, खरं उतरण्यासाठी एक थोडंसं चॅलेंज आहे, टेन्शन आहे, नर्वसनेस आहे. पण तितकंच ना छान वाटतं की अरे आपल्याला जर हे करायला मिळतंय तर काहीतरी आपण पण काहीतरी बरं करतोय, म्हणून आज आपल्याला ती संधी मिळाली आहे. त्यामुळे मेहनत घेण्याची पूर्ण तयारी होती आमच्या सगळ्यांचीच. आणि म्हणून आय थिंक आज जे काही आम्ही तुमच्यासमोर केलं ते कुठेतरी आय थिंक आम्ही पोहोचलो असं वाटतं. अगदीच. पण प्रयत्न तोच आहे, प्रयत्न आहे म्हणजे तेच की. आणि तो प्रयत्न आता म्हणजे किती सक्सेसफुल होतोय किंवा किती काय, हे सगळं प्रेक्षकांवर अवलंबून आहे की तुम्ही पण आता रात्र पाहिलाच पहिला. सो हे तुमच्या रिस्पॉन्सवर तुम्ही किती प्रेम या भूमिकेवर किंवा या कलाकृतीवर दाखवता, हे सगळं सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे आता. अगदीच. पण आम्ही जो पहिला भाग छोटासा पाहिला 10 मिनिटांचा,
तुम्ही म्हातारे दाखवत असला तरी ती एक काय म्हणतात खूप थकवणारं नाटक आहे. चालताना बोलताना, कारण का आपण असे नाही बोलत. खूप थकवणारं नाटक आहे. आपली लिंक नाही तुटली पाहिजे, आपण पटकन यंग नाही वाटलं पाहिजे. ही मेहनत किती. म्हणजे मी तर म्हणेन तुम्ही फक्त 10 मिनिटं पाहिजे आता आणि ही सुरुवात आहे. पुढे इतकी प्रचंड धावपळ आहे की म्हणजे ते असं सांगताना पण दम लागतो, इतकी धावपळ आहे पुढे ती, पण मजा येते. पण अगदीच ना, अक्षय तुझ्याकडे नाटक कधी आलं? म्हणजे सुंदरा जेव्हा संपली तेव्हा प्रेक्षकांचं असं होतं की आता अक्षय पुन्हा कशात दिसणार. सो नाटक करणं हे होतं बॅक ऑफ द माइंड की अचानक? नाही, सिरियल सुरू असतानाच हे नाटक आलं होतं. पण ऑफकोर्स की काही प्रोटोकॉल्स आम्हालाही फॉलो करावे लागतात, त्यामुळे तेव्हा काहीच सांगता येत नव्हतं. आणि इच्छा तर डेफिनेटली होती. म्हणजे अगदी मला जर ते शक्य असतं तर मी कधीच सोडलंच नसतं, किंवा डे 1 पासूनच एक त्या लुकआउटवर असते की कधी नाटक करायला मिळतं, पण ते पॉसिबल होत नव्हतं. आणि आत्ता 3रं वर्ष जेव्हा ऑलमोस्ट संपत आलं होतं तेव्हा सगळ्या गोष्टी बसत होत्या आणि इट जस्ट फेल इन प्लेस असं मी म्हणेन की दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली, आमचं वाचन आणि सुरू झालं होतं नाटकाचं, सगळं होत होतं. पण तेवढ्यातच फॉर व्हॉट एव्हर रिझन्स आमची सिरियल संपली. तर मला एक खूप रिलॅक्स झाले मी की आता मला पूर्ण वेळ इथे देता येतोय आणि कॉन्स्टंट बॅक ऑफ द माइंडला 2-2 गोष्टी नाही चालू. आता ह्याची तारांबळ उडत असते विचारणार कॉन्स्टंट. त्यामुळे मला कधी कधी असं वाटतं, कारण आता मला फक्त घरून रिहर्सलला यायचं असतं, त्यातही एवढे ऑब्स्टेकल्स असतात, कारण मी ज्या टोकावर राहते तिथून कुठेही यायला. आणि मी नेहमी बघते, मी विचार करते, बापरे हा सकाळी उठतो 7च्या शिफ्टला जाणार शूट करून. म्हटलं हे त्याच्या जागेवर मी असते तर कदाचित मी अगदीच ड्रेन्ड असते, मी अर्धी असते. त्यामुळे आय थिंक जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. आणि ही तर एक वेगळीच प्रोसेस होती आणि पहिलंच कमर्शियल नाटक असल्यामुळे जास्ती एक्साइटमेंट आहे आणि जास्ती मेहनत सुरू आहे. अगदीच. पण आम्ही बुक माय शोवर पाहिलंय की ऑलमोस्ट अर्धे तिकीट बुक झालेत आणि अर्धे सोल्ड आउट आहेत. तर काय सांगाल प्रेक्षकांना, कुठे जाऊन तिकीट बुक करायचं आणि शुभारंभाचा प्रयोग कधी आहे? येस, शुभारंभाचा प्रयोग आहे 1 ऑक्टोबर दुपारी 3:30 वाजता श्री शिवाजी मंदिर इथे. आणि तिकीट्स तुम्ही बुक माय शोवर बुक करू शकतात. ऑनलाईन बुकिंग सुरू आहे, ऑन कॉल बुकिंग सुरू आहे, विंडोला पण बुकिंग सुरू आहे. सो तुमच्याकडे 3 ऑप्शन्स आहेत. सो तुम्ही या तिघांपैकी कुठेही जाऊन तुम्ही तिकीट बुक करू शकतात आणि कराच राहा, तर लवकर बुक करा. सो या नाटकात नक्की या आणि मजा करा. खूप मस्त. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच अंकिता. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.